काही स्वप्ने असे असतात की त्यामुळे आपल्याला झोपच येत नाही. विजा कडकडल्या म्हणून आभाळाला कधीच भेग पडत नसते. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत. मरणाच्या दारात पण ताठ उभं राहा, कारण संघर्षाच्या काळात सोसलेल्या वेदना ह्या मरणाच्या वेदनेपेक्षा कितीतरी असह्य असतात. नशीब कितीही फाटकं असलं तरी आनंदाच्या दोऱ्याने ते शिवून काढावंच लागतं. लबाडीने कमावलेल्या पंचपक्वानापेक्षाही कष्टाची भाजी भाकरी नेहमीच गोड लागते. आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागतं, पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते, पुन्हा एका उंच भरारीची ती तयारी असते. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. माणसाने जसं आहे तसं समाजात वावरलं की दिखाऊपणाचं ओझं त्याला कधीच छळत नाही. लढाई फक्त जगण्याची असते, श्रीमंत होण्याची नसते. वेळ मिळाला की सोबत असणारे खूप असतात, पण वेळ नसेल तरी जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले असतात. आपण पक्षी नाही तरीही उडू शकतो, फक्त आपल्या विचारांना पुस्तकाच्या पंखांची गरज आहे. पेरणी तर चांगल्या विचारांची करावी लागते. वाईट विकृतीचे तण तर स्वतः उगवते आणि कुठे पण. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानसं स्माइल द्या. हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे. मन आणि छत्रीत एक साम्य आहे. जेव्हा त्या उघडलेल्या असतात तेव्हाच त्या उपयोगाच्या होतात, नाहीतर एरवी त्या ओझच वाटतात. नाते कोणतेही असो, त्याचा पासवर्ड एकच, तो म्हणजे विश्वास. जबाबदारी नावाचा विषय कोणत्या शाळेत शिकवला जात नाही.